नमस्कार खवय्ये, ज्योतिष किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज इथे आपण वेगळ्या पद्धतीची अशी शेवभाजी बनवणार आहोत. भाजीला काही नाही, तर पटकन अशी होणारी ही शेवभाजी. न शेवेचा वापर करता तयार होणारी शेवभाजी. तर चला यासाठी काय साहित्य लागते आपण बघूया. तर यासाठी इथे मी अर्धा इंच आलं घेतलेलं आहे, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, 2 हिरव्या मिरच्या, 1 मोठा टोमॅटो, अर्धी वाटी इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे, कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली आहे. 2 मी मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहे. या साहित्यामध्ये 3 लोकांसाठी आरामशीर पुरेल अशी ही भाजी तयार होते. तर कांद्याचे आपण वरचे साल काढून घेतलेले आहे, त्याला फोडून आपल्याला गॅसवर भाजायचे आहे. गॅसवर भाजून घेतल्यामुळे त्याची चव खूप छान लागते. तर आपल्याला हा गॅसवर भाजायला ठेवायचा आहे. आणि जर कांदा खराब जर असेल तर तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच तो भाजायला ठेवायचा आहे. हे कांदे ओले कांदे असल्यामुळे त्याला काजळीही लवकर येते आणि थोडेसे ते खराबही व्हायला लागतात. तर असे आपल्याला चेक करून भाजायला ठेवायचे आहे. त्याचबरोबर मी खोबरंसुद्धा भाजून घेतलेलं आहे. हे जरी काळपट दिसत असेल तर आतपर्यंत जास्त भाजलेलं गेलेलं नाही आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला हे कांदा आणि खोबरं गॅसवर भाजून घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर लसूण वगैरे आपण घेतले होते तेही साहित्य आपल्याला एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचे आहे. ही भाजी चवीला इतकी छान लागते ना, की पुन्हा पुन्हा तुम्ही ती करून बघाल आणि घरातल्यांनाही सर्व आवडेल. ही भाजी मी आईच्या इथे आमच्या एक वहिनी राहतात त्यांच्याकडनं शिकलेली. त्यांनी इतकी सुंदर भाजी बनवली, तर त्याच प्रकारची मी इथे बनवून बघितली. एकदम चविष्ट आणि भन्नाट भाजी झालेली. तर पुन्हा एकदा फरमाईश आलेली आहे ही भाजी करायची, तर पुन्हा एकदा आम्ही नक्कीच करणार आहोत. तर कांदा खोबरं आपलं सर्व भाजून झालेलं आहे. सर्वप्रथम आपल्याला खोबरं बारीक करून घ्यायचं आहे, कारण दुसऱ्या जर पदार्थांबरोबर आपण खोबरं वाटायला घेतलं तर लवकर बारीक होत नाही. त्यामुळे सर्वप्रथम आपल्याला खोबरं बारीक करून घ्यायचं आहे, हे बघा या प्रकारे. आणि त्यानंतर आपल्याला बाकीचे साहित्य त्यामध्ये टाकून एक पेस्ट करून घ्यायची आहे. मसालाही भाजून झालेला आहे, त्यानंतर आपण मिक्सरमध्ये टाकून त्याची पेस्ट बनवून घेणार आहोत. आणि माफ करा, याची व्हिडिओ मी तुम्हाला दाखवू शकलेले नाही, तर मी त्याची एक पेस्ट करून घेतलेली. तर इथे मी लोखंडी कढईमध्ये एक मोठा चमचा तेल टाकलेलं, त्यानंतर जिरे आणि कढीपत्ता टाकून तडतडून घेतलेला आहे. आणि त्यानंतर केलेली पेस्ट आपण त्यामध्ये टाकून परतून घेणार आहोत. तुम्ही यामध्ये थोडंसं हिंग जरी टाकलं तरीही चालेल, कारण आपण डाळीचाच पदार्थ बनवणार आहोत. तर थोडंसं हिंग टाकलं तर चव छान लागते आणि भाजीनी त्रासही होत नाही. तर मसाला आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. तेल सुटेपर्यंत मसाला आपला व्यवस्थित परतला गेलेला आहे. त्यानंतर आपण आता सुके मसाले टाकून घेणार आहोत. अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचाच लाल तिखट टाकलेला आहे. हे घरचंच बनवलेलं आहे मी, आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाण इथे करू शकता. तर मसाला आता पुन्हा एकदा आपण परतून घेणार आहोत. आणि इथे बघा मसाल्याला आपल्या व्यवस्थितपणे तेल सुटलेलं आहे आणि मसाला छानपैकी परतला गेलेला आहे. तर त्यानंतर मी इथे 2 ते 2.5 ग्लास पाणी, गरम पाणी टाकणार आहे, कारण मी इथे 3 लोकांसाठी बनवणार आहे. तुम्ही जर जास्त लोकांसाठी बनवणार असाल तर याच्यामध्ये प्रमाण वाढवू शकता. आता इथे मी गरम पाणी वापरलेलं आहे, 2.5 ग्लास पाणी इथे टाकलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत. आणि मीडियम गॅसवर आपल्याला ही भाजी जी आहे उकळून घ्यायची आहे. तर आता इथे एका भांड्यामध्ये मी बेसन पीठ घेत आहे. 3 ते 3.5 चमचे मी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे, घरचंच दळलेलं आहे. आणि त्यामध्ये पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा ओवा टाकणार आहे. याने चव छान लागते जी आपण शेव बनवणार आहोत त्याची. आणि चवीनुसार मीठ. तर इथे आपल्याला हे पीठ भिजवताना पाणी थोडं थोडं वापरायचं आहे, पाणी एकदम यामध्ये टाकायचं नाही आहे. पीठ आपल्याला जास्त सैलही नको आहे आणि जास्त घट्टही नको. त्याची शेव व्यवस्थित पडली पाहिजे, त्यामुळे आपल्याला मीडियम थिक असं पेस्ट याची बनवून घ्यायची आहे. तर हे बघा इथे मी थोडं थोडंच पाणी वापरून पीठ भिजवून घेत आहे. आणि ह्या प्रकारे आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे जर तुम्ही शेवभाजी बनवली ना तर घरातल्या सर्वांनाच आवडेल, कारण ज्यावेळेस आम्ही बनवलेली त्यावेळेस घरातल्या सर्वांना आवडलेली आणि पुन्हा एकदा बनवण्याची फरमाईश आलेली. तर हे बघा ह्या प्रकारे करून घ्यायचं आहे. आणि इथे मी आता सोऱ्याच्या 3 जाळी तुम्हाला दाखवत आहे. शेव पाडायची चकली आहे ही, तर मीडियम आकाराची जी आहे ती मी घेत आहे. बारीकही नाही करायची आणि जाडही नाही करायचं आपल्याला. मीडियम आकाराची मी इथे चकली घेतलेली आहे आणि त्याची आपल्याला शेव करून घ्यायची आहे.
सोऱ्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे आणि आता आपली इथे भाजीची रशी जी आहे ती उकळली गेलेली आहे आणि आता उकळत्या पाण्यामध्येच आपल्याला हे शेव जी आहे ती पाडून घ्यायची आहे. गॅस मी इथे मीडियम ठेवलेला आहे आणि पाणीही उकळलं गेलेलं आहे, तर त्यामध्येच आपण ही शेव जी आहे पाडून घेणार आहोत. उकळत्या ह्याच्यात केल्यामुळे ती चिकटत नाही आणि व्यवस्थित होते आणि चवीलाही छान लागते आणि मिक्स करायतानाही आपल्याला त्रास होत नाही, तुटत नाही. आणि आता शेव पाडून झाल्यानंतर आपल्याला लगेच ते चमच्याने हलवायचं नाही आहे. 2 मिनटं आपल्याला अशीच उकळून द्यायची आहे आणि त्यानंतर आपण चमच्याने मिक्स करून घेणार आहोत. तर हे बघा, दिसते ना शेवभाजी आणि चवीला खूप भन्नाट लागते. आणि याचं प्रमाण मी कमी ठेवलं आहे, कारण जास्त जर उकळली ना ती भाजी घट्ट होत जाते. त्यामुळे मी इथे पिठाचंही प्रमाण मोजकंच घेतलेलं. 3 लोकांसाठी आरामशीर ही प्रमाणामध्ये भाजी झालेली आणि बघा उकळल्यानंतर कशी दिसते. ही खातानाही छान लागते, असं वाटणारच नाही की तुम्ही ताज्या शेवेपासून ही भाजी बनवली. तर गॅस बंद करून मी इथे झाकण ठेवलेलं. तर बघा, त्यानंतर आपली भाजी किती छान दिसते आणि थिक पण झालेली आहे. त्यामुळे शेवेचं प्रमाणही टाकताना तुम्हाला व्यवस्थित टाकायचं. जास्त जर टाकले तर ती खूपच घट्ट होईल आणि चवीला छान लागणार नाही. तर अशा प्रकारे ही भाजी नक्की करून बघा, खूप अप्रतिम लागते. आणि भाजीलाही काही नसलं तर आता टेन्शन नाही, अशी भाजी बनवली तर घरातल्या सर्वांना नक्की आवडेल. आणि ह्या प्रकारची भाजी खानदेशामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी केली जाते. तर बघा, दिसतानाही किती अप्रतिम दिसते. कमी साहित्यामध्ये आणि झटपट होणारी ही शेवभाजी तुम्हाला कुठेच मिळणार नाही, ढाब्यावर नाही किंवा एखाद्या हॉटेलमध्येही नाही. ही घरीच मिळू शकते. तर घरी नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली ते. तर माझी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.